बऱ्याच लोकांना मी बघतो असं कंप्लेन करताना, की मी लकी नाहीये. माझा लक फॅक्टर तेवढा स्ट्राँगच नाहीये. ओके. तो पहा किती लकी आहे, ती पहा किती लकी आहे. पण मला जे काही करायचं लाईफमध्ये ते करायसाठी मला हार्ड थ्रू जावं लागतं. तुम्ही जर अशा व्यक्तींपैकी असाल, कोणी एक किंवा तुम्ही कोणाला असं ओळखत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी तुमच्यासोबत शेअर करणारे 3 सिक्रेट्स टू इन्क्रीज युअर लक फॅक्टर. ओके. 3 असे सिक्रेट्स ते जर तुम्ही वापरले, ते जर तुम्ही समजून घेतले, तर तुमचा लक फॅक्टर तुम्ही इन्क्रीज करू शकता. ओके. माझं नाव सागर बदाने. मी एक लाईफ अँड बिझनेस क्लॅरिटी कोच आहे. मी एंटरप्रेन्युअर्सला, स्मॉल अँड मीडियम बिझनेस ओनर्सला हेल्प करतो. त्यांच्या लाईफमध्ये आणि बिझनेसमध्ये नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी माझा क्लॅरिटी प्रोसेस वापरून वॉट एव्हर गोल्स दे हॅव, जे कोणते गोल त्यांना अचीव करायचे त्यासाठी. ओके. सो लेट्स डाईव्ह इन. आजचं टॉपिक आहे 3 सिक्रेट्स टू इन्क्रीज युअर लक फॅक्टर. काय आहेत हे 3 सिक्रेट्स? आपण पाहूया एका माइंड मॅपच्या सहाय्याने. मी माइंड मॅप बनवलाय. विथ द हेल्प ऑफ इट वी आर गोइंग टू लुक इनटू इट. 3 सिक्रेट्स टू इन्क्रीज युअर लक फॅक्टर. व्हॉट आर द 3 सिक्रेट्स? लेट्स सी. ओके. बिफोर वी गो इनटू दिस 3 सिक्रेट्स, या 3 सिक्रेट्सला बघायच्या आधी मी जेव्हा याच्याबद्दल रिसर्च करत होतो, माझं इंटेन्शन एकच होतं की जितकं सिम्पल करता येईल, जितकं क्लॅरिटी आणता येईल या गोष्टीमध्ये की लक फॅक्टर काय असतं ते आपण बघूया. सो मी टॉप अचिव्हर्सला सगळ्या फील्ड्समधल्या, मग स्पोर्ट्स असो, एज्युकेशन असो, बिझनेस असो किंवा आर्ट्स असो, कोणत्याही फील्डमध्ये असो, जो कोणी सक्सेसफुल झालाय ते एकच म्हणतात की लक म्हणजे ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी आणि प्रिपेअर्डनेस, तयारी यांचं लग्न आहे. ओके. लक इज द मॅरेज ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड प्रिपेअर्डनेस. ओके. यू नीड टू बी प्रिपेअर्ड टू ग्रॅब ऑपॉर्च्युनिटीज. ओके. तुम्ही तयार पाहिजे. ओके. संधी ग्रॅब करायसाठी. ओके. सो ह्याच गोष्टीला मी सिम्पल करायचा प्रयत्न केला 3 सिक्रेट्समध्ये, कारण मी ह्या गोष्टीवर डीप विचार केला की हे कसं होऊ शकतं आणि याच्यावर काय चॅलेंजेस येऊ शकतात, ते सगळे आपण ओव्हरकम करायचा प्रयत्न करू आता. ओके. सो द फर्स्ट सिक्रेट, पहिलं सिक्रेट काय आहे? बी प्रिपेअर्ड टू रेकग्नाइज ऑपॉर्च्युनिटीज. ओके. बी प्रिपेअर्ड टू रेकग्नाइज ऑपॉर्च्युनिटीज. आता मी हे का म्हणतोय? कारण तुम्ही असं कधी कोणाला म्हणताना पाहिलंय का की अरे, इतकी मस्त ऑपॉर्च्युनिटी होती, तो काळ होता आणि तेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी आली होती. मला तेव्हा लक्षात नाही आलं, पण माझा तो मित्र त्याने ती ऑपॉर्च्युनिटी रेकग्नाइज केली. त्याला कळलं की याच्यामध्ये खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्यांनी केवढा मोठा बिझनेस करून टाकला त्यातून केवढा तो सक्सेसफुल होऊन गेला. का लोक रेकग्नाइज नाही करू शकत ऑपॉर्च्युनिटीजला? व्हॉट इज द प्रॉब्लेम? व्हाय आर दे नॉट एबल टू रेकग्नाइज ऑपॉर्च्युनिटीज? त्यांना का कळत नाही ही संधी आहे का नाही? का असं घडतं? व्हॉट डू यू थिंक? ओके. व्हेरी सिम्पल. Why people can't recognize opportunity is because they don't have clarity of their destination. त्यांना माहितीच नाही त्यांचं नेमकं डेस्टिनेशन काय, कुठे जायचंय. ओके. जर ते माहित नसेल तर तिथे जाण्यासाठीची ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला कशी ओळखता येईल? ओके. मी ऑपॉर्च्युनिटीला कसं बघतो सांगू का? एक सुपर फास्ट व्हेइकल. ओके. एक असं व्हेइकल, एक अशी गाडी, एक असं साधन जे तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत ओके घेऊन जाणार आहे. तुम्हाला जिथे पोहोचायचं तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. एकदम फास्ट. कारण ती संधी आहे ना, ती ऑपॉर्च्युनिटी येते आणि मग आपण एकदम फास्ट सक्सेसकडे जाऊ शकतो. तर जे काही सक्सेस तुम्ही डिफाईन करताय, ते तुम्ही प्रॉपरली डिफाईन केलंय का? ओके. ते सक्सेस, ते हॅपीनेस जे काही तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही डिफाईन केलंय का? त्याची क्लॅरिटी तुम्हाला आहे का? ओके. यू नीड टू हॅव क्लॅरिटी ऑफ डेस्टिनेशन. ओके. मी इथे लिहिलंय क्लॅरिटी ऑफ डेस्टिनेशन. आणि याच्यासाठी मी हायली रेकमेंड करतो, नुसत्या 1, 2, 3 एरियाजमध्ये नाही, सगळ्या एरियाज ऑफ लाईफमध्ये, जे 9 एरियाज ऑफ लाईफ मी सांगतो लाईफ क्लॅरिटी ब्लूप्रिंटमध्ये, ते तुमचे क्लिअर पाहिजे. प्रत्येक एरिया ऑफ लाईफ तुमच्या क्लिअर पाहिजे. म्हणजे तुमच्या हेल्थचे 4ही एरियाज क्लिअर पाहिजे, तुमच्या रिलेशनशिप्सचे 2ही एरियाज क्लिअर पाहिजे, तुमच्या वर्क लाईफचे 2ही एरियाज क्लिअर पाहिजे आणि तुमची क्वालिटी ऑफ लाईफ काय हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. या सगळ्या 9 एरियाजमध्ये तुमची क्लॅरिटी 100% असली की तुम्हाला एकदम स्पष्ट दिसेल, अरे हो, मला इथे जायचं, याच्यासाठी मग मला ऑपॉर्च्युनिटी आली तर मी ग्रॅब करू शकतो. मग तुम्हाला ओळखायला त्रास नाही होणार की ही ऑपॉर्च्युनिटी आहे की नाही, ही संधी आहे की नाही. ओके. सो दॅट द फर्स्ट सिक्रेट. सेकंड सिक्रेट, बी प्रिपेअर्ड टू ग्रॅब ऑपॉर्च्युनिटीज. ओके. आता एकदम सिंपल वाटतं हे ऐकायला, पण तुम्ही मला सांगा, एखादी गोष्ट ग्रॅब करायची, आपण म्हणतो ना, त्यांनी ती संधी ओळखली आणि ती संधीला ग्रॅब केलं, त्या संधीला धरलं, संधीला पकडलं. ओके. हाऊ कॅन यू ग्रॅब समथिंग? माझा प्रश्न आहे, एखादी त्या संधीचं सोनं केलं असं म्हणतो. त्या संधीचं सोनं करायसाठी काय करावं लागेल तुम्हाला? काय असलं पाहिजे तुमच्याकडे? तुमच्याकडे ती क्षमता असली पाहिजे त्या संधीचं सोनं करायला. यू नीड टू हॅव दॅट एबिलिटी टू ग्रॅब दॅट ऑपॉर्च्युनिटीज. कोणतीही गोष्ट ग्रॅब करायला. फॉर एक्झाम्पल, हा फोन मला ग्रॅब करायचा. फोन ग्रॅब करायला मला काय पाहिजे? ही एबिलिटी पाहिजे, हा फोन उचलायची, ग्रॅब करायची. ओके. सो इफ आय डोंट हॅव दिस एबिलिटी, हाऊ विल आय बी एबल टू ग्रॅब इट? माझ्याकडे ती क्षमता पाहिजे, म्हणजे माझ्यामध्ये ती कॉम्पिटन्सी पाहिजे.
ओके, कॉम्पिटन्सी पाहिजे माझ्यामध्ये. मग कॉम्पिटन्सी म्हणजे काय? एम आय कॉम्पिटंट इनफ? ओके, तर कॉम्पिटन्सीचे 3 भाग आपण बघतो इथे. पहिला ॲटिट्यूड. ओके, तुमचा तसा ॲटिट्यूड आहे का? म्हणजे बेसिकली तुम्ही तेवढे क्युरियस आहात का? तुमच्यात ती क्युरिओसिटी आहे का? नवीन अपॉर्च्युनिटीसाठी तुम्ही क्युरियस आहात का? तुम्ही करेजियस आहात का? तुमच्यात ती हिंमत आहे का? की जर का एखादी संधी आली तर तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घ्याल आणि त्या संधीला चाचपडून पाहाल की अरे हो, ही संधी माझ्यासाठी आहे की नाही. तुम्ही ट्राय करायची रिस्क घेऊ शकता का त्याची? डू यू हॅव दॅट करेज? व्हॉट डू यू नीड टू हॅव दॅट करेज? यू नीड टू बी रेडी टू मेक मिस्टेक्स. ओके, तुम्ही चुका करायची तयारी ठेवता का? ओके, तर तुमच्यात ती हिंमत राहील. चुकांना घाबरलं नाही पाहिजे. ही सगळ्यात मोठी चूक मी बघतो बऱ्याच वेळा एज्युकेशनमध्ये. लोक शिकवत नाही की तुम्ही चुका करू शकता. चुका केली की नुसती शिक्षा दिली जाते. चुका करायची मुभा दिली गेली पाहिजे. ओके, आणि आपल्याला स्वतःला तसं रिप्रोग्राम करावं लागेल, कारण आपण शाळेत तसं प्रोग्राम नाही झालं. आपण चूक केली म्हणजे आपण शिक्षेचे पात्र आहोत. पण नुसती चुकातूनच मनुष्य शिकतो. आपण वेगवेगळ्या चुका करायला तयार पाहिजे. पण पॉइंट आहे की वेगवेगळ्या चुका. ओके, माझे मी 2 वेगवेगळ्या मेंटर्सकडून ऐकलं होतं. एकाने म्हटलं होतं, फेल फास्ट, फेल फॉरवर्ड. म्हणजे याचा अर्थ हा नाही की आपण फक्त फेलियरच्या उद्देशाने पुढे जायचं, की अरे मी हारणारच आहे, असं नाही. हरलो तर मला काही फरक नाही पडणार, पण मी हरायला घाबरत नाही. हा माझा थॉट प्रोसेस पाहिजे. मी हरायला घाबरत नाही. हरण्याला मी जे हरलो तर मला काही फरक पडत नाही. फक्त मी त्याच्यात एकच बघणार की मी पुढे पडलोय का? मागे नाही पडलो पाहिजे. ओके, जर मी 2 पावलं 3 पावलं पुढे पडलो आणि मग उठलो, तर म्हणजे मी उठताना 2 पावलं पुढेच उठेल. ओके, सो आय विल बी फॉरवर्ड. फेल फास्ट, फेल फॉरवर्ड. आणि दुसऱ्या मेंटरने मला सांगितलं, फेल फास्ट, फेल डिफरंटली. ओके, वेगळ्या पद्धतीने पडा. परत परत त्याच पद्धतीने जर तुम्ही चुकाल, त्याच पद्धतीने जर तुम्ही तुम्ही हराल, तर इट इज नॉट अ गुड थिंग टू डू. ओके, मी तर इथे एक स्टेप पुढे जाऊन सांगतो, दुसऱ्यांकडून शिकून घ्या कोणकोणत्या पद्धतीने. स्वतःच्या चुका रिपीट करू नका, दुसऱ्यांच्याही चुका रिपीट करू नका. ओके, लर्न फ्रॉम समवन एल्सेस मिस्टेक्स, त्याला आपण वाईज म्हणतो. ओके, सो आपण दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकलो, आपण फेल करतो, तर मी या दोघांना कंबाईन केलं. फेल फास्ट, फेल फॉरवर्ड. अँड द बेस्ट वे टू फेल फॉरवर्ड इज टू फेल डिफरंटली. ओके, पुढे पडायचं, पुढे हरायचं सगळ्यात बेस्ट वे काय आहे की वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हारा तुम्ही. ओके, म्हणजे तुम्हाला दरवेळेला माहित राहील, अरे ही पद्धत चुकीची, ही पद्धत चुकीची, ही पद्धत चुकीची. पण आता तुम्हाला माहित राहील की कोणती खरी पद्धत आहे. अँड यू विल बी एबल टू डिस्कवर इट. ओके, सो डू यू हॅव दॅट करेज? थर्ड, डू यू हॅव दॅट कॉन्फिडन्स? तुमच्यात ती कॉन्फिडन्स आहे का, तो की येस, तो ॲटिट्यूड आहे का? कॉन्फिडंट आहात का तुम्ही की येस, मी हे अपॉर्च्युनिटी आली तर तिला ग्रॅब करू शकतो आणि मी तिला जे काही त्याला लागतं ते मी करू शकतो. हा कॉन्फिडन्स केव्हा येतो? वेन यू हॅव द राईट स्किल्स. तुमच्यात त्या स्किल्स आहेत का? ओके, तुमच्यात त्या स्किल्स आहेत का? तुमच्यात ती जर स्किल असेल तर तुम्ही कॉन्फिडंट राहाल. स्किलसाठी काय लागतं? ओके, स्किल केव्हा येते? जेव्हा तुम्ही ते रिपीटेडली करता. ते रिपीटेडली करण्यासाठी त्याचं नॉलेज पाहिजे. ओके, ते नॉलेज तुम्ही घेताय का? आणि ते नॉलेज तुम्ही कंटिन्युअसली अपग्रेड करताय का? हे खूप महत्वाचं आहे. ओके, अपग्रेडेशन ऑफ नॉलेज इज कंटिन्युअस. अपग्रेडेशन ऑफ नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. का? कारण मी म्हणतो याला एक बकेट सारखं बघतो मी. ओके, एक बकेट ऑफ नॉलेज बघतो मी याला, की ही एक बादली आहे, ज्याच्यामध्ये आपलं जे काही आपलं नॉलेज आहे ते आहे भरलेलं आहे. पण त्याला एक छिद्र पडलेलं आहे. ज्याला आपण टाइम लॅप्सचं, ऑब्सोल्युशनचं छिद्र म्हणू. जसं जसं पुढे जातो आपण, तसं तसं जग जसं जसं पुढे जाते, नवीन नवीन वेज डिस्कव्हर केले जातात, गोष्टी सोप्या होत आहेत, नवीन टेक्नॉलॉजी येते आणि त्या छिद्रामधून तुमचं जुनं नॉलेज चाललंय, ज्याचा आज कोणताही उपयोग राहणार नाही. म्हणून तुम्हाला नवीन नॉलेज फिलअप करत राहणं खूप गरजेचं आहे त्या बकेटमध्ये. यू नीड टू फिल अप दॅट न्यू नॉलेज इनसाइड. इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. ओके, कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि ह्या कंटिन्युअस प्रोसेसला तुम्ही कंटिन्यू ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके, इट कंटिन्यू ठेवणं खूप गरजेचं आहे. नेव्हर स्टॉप लर्निंग अँड गेटिंग बेटर इन लाईफ. टॉप अचिव्हर्सनी दिलेली ऍडवाइस आहे. नेव्हर स्टॉप लर्निंग अँड गेटिंग बेटर इन लाईफ. कधीही शिकणं आणि बेटर होणं थांबवू नका. सो बी प्रिपेअर्ड टू ग्रॅब अपॉर्च्युनिटीज. तुम्ही ती कॉम्पिटन्सी डेव्हलप करताय का? थर्ड सिक्रेट, बी देअर वेअर अपॉर्च्युनिटीज आर. ओके, आर यू देअर वेअर अपॉर्च्युनिटीज आर? तुम्ही मला सांगा, जर कोणी म्हणतंय की नाही, मला ना निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे, मला ती ताजी हवा घ्यायची आहे, मला ते निसर्गरम्य ते चांगले दृश्य पाहिजे, हे करायला तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला निसर्गात जावं लागेल. तुम्ही रूम मध्ये बसून असं म्हणूच शकत नाही की मला तो आनंद मिळेल.
You need to actually go out and feel it. Okay, you need to be there where that nature is. म्हणून तुम्हाला तिथे जावं लागेल जिथे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बरेच लोक ही कंप्लेन करत असतात, माझ्यापर्यंत ऑपॉर्च्युनिटीज येत नाही, त्याच्याकडे आली, ते तिथे गेले जिथे ऑपॉर्च्युनिटी मिळते. आता मुळात ऑपॉर्च्युनिटी मिळते कुठे? कोण देतं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी? कोण देतं आपल्याला संधी? दुसरे लोक आपल्याला संधी देतात. पीपल गिव्ह अस ऑपॉर्च्युनिटीज, अदर ह्युमन बिंग्स. ते आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज का देतील? जर आपलं त्यांच्याशी चांगला रॅपो आहे, म्हणजे आपलं त्यांच्याशी चांगलं रिलेशनशिप आहे, आपण चांगलं नेटवर्किंग करतो आहे का? ओके, तुमचं तसं नेटवर्क आहे का? नेटवर्किंगचं बेसिक सिक्रेट आहे बिल्डिंग स्ट्रॉंग रिलेशनशिप्स. तुमचे स्ट्रॉंग रिलेशनशिप्स आहेत का? तर तुम्हाला तुमचं नेटवर्क ओळखेल, तर तुम्हाला ते संधी देतील. ओके, आणि त्यातही दुसरा महत्वाचा भाग, तुम्ही रिलेशनशिप डेव्हलप करायला, तुम्ही जर कोणाकडून ऑपॉर्च्युनिटीज एक्सपेक्ट करताय, तर तुम्ही दुसऱ्यांना ऑपॉर्च्युनिटीज देताय का? दुसऱ्यांना मदत तरी करताय का? असं तुम्ही म्हणाल की माझ्याकडे काही ऑपॉर्च्युनिटीज, पण तुम्ही मदत तर करू शकता. तुम्ही तसे व्यक्ती त्यांच्या डोक्यात बनलेले आहात का, की अरे हा माणूस खूप चांगला माणूस आहे, आपल्याकडे याच्या कामाचं काही आलं तर याला दिलं पाहिजे, याला काही संधी आली जी याला कामास येऊ शकते, आपण याला दिली पाहिजे. त्यासाठी तुम्ही किती एफर्ट टाकतात. आणि हे वन टाइम एकदा केलं, एक दिवस केलं, एक महिना केल्याने होणार नाही. इट्स अ लॉंग टर्म प्रोसेस. इट्स लाईक फार्मिंग. शेती करण्यासारखं आहे. तुम्हाला पेरावं लागेल, मग उगवावं लागेल, त्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. ओके, आणि मग एक दिवस येईल जेव्हा तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळेल. सो इट इज लाईक दॅट. नेटवर्किंगमध्ये रिलेशनशिप्स तुम्हाला बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तिथे हजर आहात का? दुसरा महत्वाचा भाग, बिंग देअर वेअर ऑपॉर्च्युनिटीज आरचा, की तुम्ही तिथे प्रेझेंट आहात का जिथे लोक तुम्हाला शोधताय. ओके, मी मार्केटिंगमध्ये नेहमी सांगत असतो, बिझनेस क्लॅरिटी प्रोसेस जेव्हा मी सांगतो तेव्हा मी सांगतो की मार्केटिंग म्हणजे तुम्ही तिथे हजर पाहिजे जिथे लोक तुम्हाला शोधताय. ओके, लोक तुमचा टार्गेट कस्टमर, तुमचा ऑडियन्स तुम्हाला शोधतोय, त्याच्यासाठी तुम्ही तिथे अवेलेबल आहात का? ओके, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. बी देअर वेअर ऑपॉर्च्युनिटी. तुमच्यापर्यंत ऑपॉर्च्युनिटी येईलच कशी, जर लोकांना माहितीच नाही तुम्ही तिथे आहात की नाही. तुम्ही कितीही एक्सपर्ट असू या तुमच्या कामात, ओके, पण तुम्ही तेवढे नोन आहात का? तुम्हाला तेवढे लोकांना माहिती का की तुम्ही एक्सपर्ट आहात? तर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी देर आर मेनी फ्री सोर्सेस. ओके, यू कॅन डू इट फ्रीली. मी असं म्हणतो, मार्केटिंग इज फ्री टुडे. जस्ट गो आउट, सोशल मीडिया, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या कामाबद्दल सांगा. ओके, नाव त्याची डिटेलिंग आहे, ते कसं करायचं, काय करायचं, दॅट्स अ टोटली डिफरंट टॉपिक. तो आपण नंतर कधी घेऊ. पण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू बी प्रेझेंट वेअर पीपल आर लुकिंग फॉर. ओके, सो बी देअर वेअर ऑपॉर्च्युनिटीज आर. सो फ्रेंड्स, आता मला सांगा, हे 3 सिक्रेट्स, सिंपल सिक्रेट्स आहेत. ओके, तुम्ही रेकग्नाइज करू शकता का ऑपॉर्च्युनिटीजला? त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन माहित पाहिजे. सेकंड, तुम्ही कॉम्पिटंट आहात का? तुमच्यात तेवढी क्षमता आहे का ऑपॉर्च्युनिटी आली तर ग्रॅब करायची? ओके, म्हणजे तुम्ही प्रिपेअर्ड आहात का, त्याच्यासाठी तयार आहात का? आणि तुम्ही तिथे आहात का जिथे ऑपॉर्च्युनिटीज मिळतात? ओके, जिथे ऑपॉर्च्युनिटीज असतात. सो हे जर 3 सिक्रेट्स तुम्ही वापरले, तुम्हाला नाही वाटत का तुमचं लक फॅक्टर थोडंसं वर जाईल? मला तर वाटतं एकदम शूट अप करेल. पण तरी जर तुम्हाला वाटत असेल हे 3 सिक्रेट्स बघून की तुमचं लक फॅक्टर वर जाईल, तर तुम्ही प्लीज कमेंट्समध्ये लिहू शकता, आय फील लकी. ओके, आय फील लकी नाव, असं लिहू शकता. मला आता लकी झाल्यासारखं वाटतंय. ओके, अँड आय विल अंडरस्टँड की तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या आणि तुम्ही ते काहीतरी इम्प्लिमेंट करणार आहे. आणि सेकंड थिंग, तुम्ही हे प्लीज इम्प्लिमेंट करा. इट्स नॉट जस्ट अबाउट इन्फॉर्मेशन. मला तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची नाही आहे फक्त. मला पाहिजे की तुम्ही हे इन्फॉर्मेशन वापरा आणि इम्प्लिमेंट करा आणि ट्रान्सफॉर्म करा लाईफमध्ये. नॉट अबाउट जस्ट इन्फॉर्मेशन, इट्स अबाउट ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सो तुम्ही जर जेव्हाही ट्रान्सफॉर्म व्हाल, यातली कोणती गोष्ट वापरून परत या व्हिडिओकडे या. हा व्हिडिओ नेहमी राहील, तुम्ही जिथेही बघताय तिथे फक्त कमेंट करा. आणि कुठेच नाही सापडलं तर माझ्या युट्यूब चॅनलवर नक्की राहील, तिथे कमेंट करा की मी ह्यातलं एक गोष्ट वापरली आणि हे ट्रान्सफॉर्मेशन झालं. सो थँक यू व्हेरी मच फ्रेंड्स. दीज वर द 3 सिक्रेट्स टू इन्क्रीज युअर लक फॅक्टर. हे 3 सिक्रेट होते, ज्याने तुमचं लक फॅक्टर तुम्ही वाढवू शकता. ओके, माझं नाव सागर बदाने, मी लाईफ अँड बिझनेस क्लॅरिटी कोच. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.